या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। नमस्कार, सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी प्रतिनिधी दत्ता खेरे। सोलापुरात येत्या 22 ते 23 तारखेला श्री आदि जगद्गुरू पंचाचार्य युगवानोत्सव व अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलन येत्या 22 व 23 तारखेला सोलापुरातील वीर तपस्वी मंदिर MIDC सोलापूर या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे। तुम्ही माझ्या मागं पाहू शकता, मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपल्या सोबत आहेत वीर तपस्वी शिक्षण संकुलाचे सचिव शांताराम स्वामी सर, यांच्याशी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। अखिल भारतीय वीरशैव संमेलन आणि तत्पूर्वी आदि जगद्गुरू पंचाचार्य युगमहोत्सवाच्या संदर्भामध्ये येत्या 22 आणि 23 रोजी मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम आपल्या भारतामध्ये सोलापूर शहरामध्ये प्रथमच संपन्न होणार आहे आणि त्यामुळं अनेक अडचणी असल्या तरीसुद्धा की आपल्या सोलापूरवासीसाठी एक मोठी पर्वणी आहे। आध्यात्मिक क्षेत्रातलं आपलं गव्हर्नमेंट मोठी कार्य करत असताना हा कार्यक्रम दिव्य भव्य आणि नेत्रदीपक, डोळ्याचे पारणे फिटेल आणि आपण सर्वजण अतिशय तन्मयतेनं या ठिकाणी सेवा रुजू करायचं आहे। आपण सर्व भक्तगणांना मी आवाहन करतो आहे, 22 आणि 23 या 2 दिवशी आपण सर्वांनी 23 रोजी सकाळी 8 वाजता होटगी मठापासून मल्लिकार्जुन मंदिर, मधला मारुती, कन्ना चौक आणि माणिक चौक मार्गे या ठिकाणी सोलापूर MIDC अक्कलकोट या ठिकाणी सांगता समारंभ जगद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यामध्ये शिवाचार्यांची या ठिकाणी साधारणपणे 250 ते 300 शिवाचार्य महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि विविध राज्यातून या ठिकाणी शिवाचार्य येणार आहेत आणि ते आपल्या सर्व भक्तगणांना आशीर्वादाच्या माध्यमातून आशीर्वाद देणार आहेत। 4 जगद्गुरू विद्यमान जगद्गुरू काशीपीठाचे मोठे जगद्गुरू श्री 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैलपेठाचे जगद्गुरू, उज्जैन पेठाचे जगद्गुरू सह अनेक शिवाचार्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि या ठिकाणी आता वेळ कमी असल्यामुळं घरोघरी आम्हाला पोचता आले नाही, प्रसिद्धी देखील करता आलेली नाही। आता फक्त 4 दिवस राहिले तर सर्व भक्तगणांना मी विनंती करणार आहे आणि विशेष करून ज्या वेळेला श्री शतसब्रह्म तपोरत्नम युगराज महास्वामीजी 2009ला आणि 2018 आत्ताचे विद्यमान जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वास शिवाचार्य स्वामीजी 1008 या ठिकाणी पारायणाच्या माध्यमातून ते या ठिकाणी पारायण संपन्न झालं सिद्धांत शिखामणीचं आणि ते सिद्धांत शिखामणी शिरावरती घेऊन 22 ते इथं MIDCपर्यंत पायी पदयात्रेनं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। आपण सर्वजण सगळ्या माता भगिनींना विनंती करणार आहे, या ठिकाणी आपल्याला सवासणी म्हणून आपल्याला मी सर्वांना आवाहन करतो आहे, आपल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणानं काम करतायत। महिला भगिनींचं देखील आपल्याला या ठिकाणी फार मोठंसं सहकार्य, सगळ्यांची नावं या ठिकाणी मी घेऊ शकणार नाही, कारण सगळ्या भगिनी आपल्याला तन मन धनाने सेवा रुजू करत आहेत आणि त्याचबरोबर सर्व सद्भक्त म्हणजे सर्व नेते मंडळी इथं पक्षविरहित ही सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे। कारण यामध्ये शेवटी हे धर्म आहे आणि या मानव धर्म आहे। मानव धर्माचा विकास करण्यासाठी आपल्याला सर्व पक्षीय व भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहणारे सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत आणि सर्वांना निमंत्रण पत्रिका अजूनपर्यंत पोच केले नाही, कारण 2 दिवसापूर्वीच हे सगळं निर्णय झालेलं आहे आणि अल्पावधीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या दिमाखानं भव्य असं संपन्न होणार आहे। आता या ठिकाणी साधारणपणे 50,000 एक भक्तगण बसतील अशा पद्धतीची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना म्हणजे अनेक माहितीचं सांगणं देखील अत्यंत आवश्यक आहे, पण तरीसुद्धा उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये आणि सर्व चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम कशा पद्धतीनं घरोघरी पोहोचते या पद्धतीने सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण सर्व भक्तगणांनी यावं आणि गुरुकृपेस पात्र व्हावं, आपण धन्य व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि परत एकदा सर्व फक्त सोलापूर नाही, सोलापूर जिल्ह्यातील सर्व भक्तगण म्हणजे संपूर्ण भारतातील जेवढे भक्तगण असतील
उपस्थित त्या भक्तगणांनी यावं आणि आशीर्वाद घ्यावं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसादाची सोय देखील करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी पुनीत व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतो. पंचाश्वदनोद्भूतान् पंचतत्त्वादिनायकान् पंचब्रह्ममयानोमि पंचाचार्य जगद्गुरु विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्दं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरु. श्री आदि जगद्गुरु सनातन जगद्गुरु परंपरेला अनंत प्रणिपात करून श्रीमद ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 एकदारा ज्येष्ठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पादांना यांच्या दिवचरणी अनंत प्रणिपात करून लिंगैक्य तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य गुरु चन्वीर शिवाचार्य यांचे स्मरण करून आज आदि जगद्गुरु पंचाचार्य योगमानोत्सव व अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलन हा कार्यक्रमचे पूर्वभावी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असून आपल्या सर्वांना त्या कार्यक्रमाच्या जे रूपरेषा सांगितलेले आपल्या नागरसोरचे मठाध्यक्ष षटस्थलब्रह्मी श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी व तसेच हा कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले कर्नाटकला शहापूरचे मठाध्यक्ष षटस्थलब्रह्मी सुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी व तसेच आपला हा कार्यक्रमच्या सर्व जे कार्यक्रमचं निरूपण म्हणा सगळं जे व्यवस्था करणारे आपलं संस्थाचे सचिवजी आदरणीय शांताई स्वामी सरजी व हा कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या मठाचे सरपंच हरीश पाटीलजी तसेच आपला राजशेखर हिर्यापूजी व तसेच आपला शिवानंद पाटीलजी चिदानंद मुस्तारेचे सर्व सद्भक्त मंडळी मनोज अप्पूजी आणि इथं उपस्थित असलेले सर्व आपल्या सोलापूर प्रांतातले जे सर्व पत्रकार मंडळी बंधू भगिनी, आज आपण हा पत्रकार परिषद कशासाठी म्हणून आता सध्या आपला नागरसोरकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपला वीरशैव धर्म संस्थापक मूलतः आपला वीरशैव धर्म हिंदू धर्मामध्ये एक पोट आपण म्हणतो म्हणजे एक शाखा आहे. त्या वीरशैव संप्रदायाच्या जे धर्मसंस्थापक आहे आदि जगद्गुरू जे आता सांगितलेले प्रत्येक युगामध्ये म्हणजे एक युगामध्ये एक नावाने हा भूमीमध्ये अवतार घेऊन ते आता सगळं आपल्या वीरशैव धर्माचे प्रचारण आणि स्थापन केलेलं आहे. त्यांचा युगमानोत्सव आपण प्रत्येक वर्ष साजरा करत आहे. त्या आपल्या कर्नाटक प्रांतात जास्त वीरशैव लिंगायत संप्रदायातला मठ असल्यामुळं तिथंच जास्त कार्यक्रमचं जे नियोजन होते त्या नियोजन आपण जेव्हा इथं सिंधी तालुक्यामध्ये आपण एका कार्यक्रमामध्ये तिथं उपस्थित होते म्हणजे सानिध्य घेतले होते. तिथं आपलं सर्व शिवाचार्य बळ जे कर्नाटकातल्या शिवाचार्य बळ त्यांनी म्हणलं की पंचाचार्य युगमानोत्सव जे 10-12 वर्षी खाली आपल्या पुण्यामध्ये ते तिथं त्या पुण्यातले लोक सर्व सद्भक्त लोक तिथं साजरं केलं होतं. नंतर कुठंही 10-12 वर्षात कुठंही महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम नाही आहे. त्यानिमित्ताने आपण हाच्या म्हणजे पुढच्या वर्षाचा हाच 2024चा जे विमानोत्सव कार्यक्रम महाराष्ट्रामधलं सोलापूरमध्ये व्हायला पाहिजे म्हणून सर्व शिवाचार्य लोक आपल्या समोर एक निवेदन हे केलं. आज श्री ब्रह्मट वटगी शैक्षणिक या ह्यामध्ये आपला पंचाचार्याचा युगमानोत्सव जे जून मासामध्ये म्हणजे 22 आणि 23 संध्याकाळी शिवाचार्य संमेलन होणार आहे आणि 23ला सकाळी 8 ते 8:30 वाजता तिथं बाळवेसला मल्लिकार्जुन मंदिरापासून म्हणजे बाळवेस आपल्या ब्रह्मटवटी शाखापासून तिथून आपल्या आदि जगद्गुरू पंचाचार्यांच्या आणि आपल्या ग्रंथकर्तृ शिवगी शिवाचार्यांच्या जे मिरवणूक होणार आहे त्या मिरवणुकीमध्ये सर्व सद्भक्त लोक भाग घ्यायला पाहिजे. त्या मिरवणूक आपल्या बाळवेस मठापासून आता हे ब्रह्मटवटी शाखा MIDC मठापर्यंत अक्कलकोट रोडला या मठापर्यंत
मिरवणूक येणार आहे. प्रत्येक याच्यामध्ये सर्व जे हिंदू बांधव आहे आणि सर्व आपला मानव धर्माच्या विजय असो असा आपला संदेश आहे. सर्व भक्त लोक या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला पाहिजे एवढंच आव्हान आपण सर्वांना देत आहे. आणि आत नंतर त्या इथं आले मिरवणुकीत आल्यानंतर धर्मसभा वगैरे होणार. म्हणून हा कार्यक्रम करायला पाहिजे. पण आता सध्याच्या युगामध्ये मी इकडे तिकडे आहे म्हणून असून म्हणजे शिवाचार्य घेऊन त्या शिवाचार्याने एक जबाबदारी सोडलेला असं असं करावं म्हणून पीठाधीश्वरांच्या आदेशप्रमाणे आपला सगळं मठाधीश्वरसुद्धा हा कार्यक्रम करत आहे. म्हणजे एक मठाधीश्वर नात्याने एक ब्रह्ममठ वटिकेच्या मठाधीश्वर म्हणजे सध्याच्या मठाध्यक्ष श्रीस्थलस्वामी चन्नई योगी राजेंद्र शिवाचार्यजी यांनी हा कार्यक्रम मुख्य त्यांनीच घेतलेला आहे. म्हणजे त्यांच्या लहान वया असल्यामुळं आपण सर्व हा कार्यक्रमचं जे काही नागेश्वरकर महाराज पुढाकार घेऊन हा कार्यक्रम सगळा करत आहे. आपण सर्व हा कार्यक्रमामध्ये आपलं जे पत्रिकामार्फत सर्व भक्तांना कळविण्याकरता आपण काय करायला पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि आत्ता सर्व आपल्या सतत मंडळी कळवण्यासाठी आपण सर्व नियोजन आपण केलेलं आहे. म्हणजे बॅनर वगैरे म्हणा आणि आता आपल्या पत्रिकामार्फत आणखीन सगळ्याकडे म्हणजे आपल्या भक्त लोकांना कळतील म्हणून आपल्याला सर्व हा पत्रकार परिषदमध्ये बोलून आपल्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनारित्यामध्ये एक पेपर जे दिलेलं आहे या पेपररित्या आपण सर्वांना कळवा म्हणून एवढाच आपला याच्यामार्फत म्हणजे प्रसारण चांगल्या रीतीने व्हावं एवढंच अपेक्षा आपल्याकडून आपण ठेवत आहे. प्रत्येक वर्ष जे काय आपल्या मठाच्या कार्यक्रम असतील त्या मठाच्या कार्यक्रमाच्या जे प्रसारण आपण सर्व व्यवस्थितरित्या सगळं करत आलेलं आहे. आता पुढेसुद्धा करणारच आहे. त्यानिमित्ताने आपलं वर सगळं जे मठाचं जे काय कार्यक्रम आहे धार्मिक असू दे आध्यात्मिक असू दे आणि जे सांस्कृतिक असू दे वैद्यकीय कार्यक्रम असू दे कुठलाही कार्यक्रम आपल्या भक्त लोकांच्या त्यांच्या नजरात आणण्याकरिता आपण सर्व काम करत आहे. असंच आपण काम करावं म्हणून एवढाच अपेक्षा आपल्याकडून ठेवत जास्त समय न घेता आपण जे अचानक काल स्वामी सरांनी आपल्याला मेसेज पाठवलं त्या मेसेज बघून आपण आम्हाला वाटलं होतं आत्ताच आपण विचारलं स्वामी सरांनी हाय की नाही काल संध्याकाळी म्हणलं होतं आपल्या काही अडचणीमुळं काल संध्याकाळी हे कार्यक्रम जमले नाही तरी आज सकाळी आपण सर्व जे कार्यक्रम जे आपल्या व्यवस्थित समयामध्ये सुद्धा आपण मठात कधी बोलवा मठाच्या सद्भक्त मंडळी आपण सगळे येऊन आपण सुद्धा एक मठाच्या सद्भक्त मंडळी नात्याने आपण हा मठाची सेवा करत आहे. असंच आपण सेवा करत राहावं एवढ्याच अपेक्षा आपल्याकडे ठेवत. हे एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. म्हणजे आदि जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव आणि अखिल भारतीय शिवाचार्य संमेलन या सोलापूर नगरी येत्या 22 आणि 23 तारखेला चारी जगद्गुरूंच्या काशीचे मोठे जगद्गुरू आत्ताचे प्रसिद्ध जगद्गुरू आणि श्रीशैल उज्जैनी या चारी जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात हे कार्यक्रम अतिशय वैभवाने होणार आहे. आणि सोलापूर सिद्धरामेश्वर नगरी ह्या कार्यक्रम होटगी ब्रह्ममठ संस्थेच्या वतीने चाललेले हे कार्यक्रम एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे. युगमानोत्सव हे कार्यक्रम म्हणजे काय? हे युगमानोत्सव जगद्गुरू आदि जगद्गुरू पंच आचार्यांनी युगयुगात वेगवेगळ्या स्थानात ज्योतिर्लिंगातून अवतरलेले हे स्मरणार्थ. पहिला रंभापुरी पीठ आहे. तो रंभापुरी पीठाचे आदि जगद्गुरू रेणुकाचार्यांनी आंध्र प्रदेशच्या कोनलुपाकी सोमेश्वर लिंगातून प्रादुर्भाव होऊन अवतरून त्यांनी कर्नाटकच्या रंभापुरी पीठ स्थापन केलेले आहे. आणि दुसरा उज्जैनी पीठ आहे. दुसरा पीठ म्हणजे पंचाचार्यामधले दुसरा पीठ जगद्गुरू उज्जैनी पीठ आहे. तो उज्जैनी पीठाचे आदि जगद्गुरू दारुकाचार्यांनी कोटक क्षेत्र मध्य प्रदेशचे आत्ताचे जे उज्जैनी आहे त्या उज्जैनीचे सिद्धेश्वर लिंगातून अवतरून इथं कर्नाटकात तो उज्जैनी पीठ स्थापन केलेले आहे. आणि केदार पीठाचे जगद्गुरू एकोरामाराध्य जगद्गुरूंनी द्राक्षाराम
द्राक्षारामातून ते अवतरून इथं उत्तरांचलमध्ये केदार पीठ स्थापन केलेले आहे आणि श्रीशैल पीठाचे मूल जगद्गुरू पंडिताराध्य जगद्गुरूंनी आताच्या श्रीशैल मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगातून प्रादुर्भाव होऊन तिथं श्रीशैलमध्येच ते पीठ स्थापन केलेले आहे. आणि 5वा पीठ आहे काशी पीठ. तो काशी पीठाचे मूल आदि जगद्गुरू विश्वाराध्य जगद्गुरूंनी विश्वनाथ लिंगातून प्रादुर्भाव होऊन तिथं काशी जंगमवाडी पीठ तिथं स्थापन केलेले आहे. तो वेळोवेळी युगायुगातून वेगवेगळ्या नामाक्षराने अवतरून हे आपले वीरशैव धर्म स्थापन केलेले आहे. तो स्थापन केलेले स्मरणार्थ त्यांच्या द्योतक हे आदि जगद्गुरू पंचाचार्याच्या युगमानोत्सव तालुका प्लेसमध्ये, जिल्हा प्लेसमध्ये, मोठ्या मोठ्या गावामध्ये वर्षानुवर्ष ते करत आलेले कार्यक्रम आहे. शिवाचार्य संस्थेने आणि जगद्गुरूंच्या सानिध्यामध्ये तो करत आलेले आहे. आणि ह्या वर्षी योगायोग आपल्या सोलापूर नगरींच्या भाग्य आहे. तो 22 आणि 23 तारखेला हे मोठा कार्यक्रम युगमानोत्सव कार्यक्रम ठेवलेला आहे. युगमानोत्सव कार्यक्रमाचे थोडक्यात आउटलाईन म्हणजे 22 तारखेला सकाळी 8 वाजता इथं MIDC मध्ये जगद्गुरू पंचाचार्याच्या ध्वजारोहणाने हे कार्यक्रम सुरू होणार आहे. ध्वजारोहण होईल. नंतर 11 वाजता आपल्या आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण या विविध राज्यातून जवळजवळ 200 ते 300 शिवाचार्य येणार आहे. तो शिवाचार्यांच्या आपल्या गुप्त बैठक तिथं आपल्या चन्नवीर संस्कृती भवनामध्ये होईल. ते आपापल्या तो शिवाचार्यांच्या जे तो मीटिंग आहे तो संपल्यावर संध्याकाळी 5 वाजता इथं MIDC तो मोठ्या मंडपात धर्मवेदिकेवर जगद्गुरूंच्या 4 जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यामध्ये तो शिवाचार संमेलन होईल. आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमही त्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आपल्या होटगी मठा संस्थेचे तो विविध शाळा आहे, शाळाचे सगळ्या विद्यार्थिनीकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते संपन्न होणार आहे. नंतर 23 तारखेला सकाळी 8-8:30 वाजता बाळीवेस मल्लिकार्जुन मंदिरापासून, बाळीवेस होटगी मठापासून या जगद्गुरू आदि जगद्गुरूंच्या जगद्गुरू रेणुकाचार्य, जगद्गुरू द्वारकाचार्य, जगद्गुरू एकोरामाराध्याचार्य आणि जगद्गुरू पंडिताराध्य आणि जगद्गुरू विश्वाराध्य या 5 आदि जगद्गुरूंच्या 8वी पालिक तिथून प्रारंभ होणार आहे. काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामींचे वंदन करून, वीर तपस्वी चरवीर शिवाचार्य महास्वामींचे वंदन करून, गुरुमौली तपोरत्न योगीराज शिवाचार्य महास्वामींचे वंदन करून, विद्यमान मठाध्यक्ष शतसुब्रह्मण्य योगीराज शिवाचार्य महास्वामींचे वंदन करून, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, हक्कानं हे काम करून सांगून करून देणारे नागोनसूर मठाचे मठाधिपती शतसुब्रह्मण्य श्रीखंड शिवाचार्य महास्वामींचे वंदन करून, शहापूरकर महाराज 2017 पासून मी पाहतोय, त्यांनी फक्त फोन केला की इथं येऊन आम्हाला मार्गदर्शन करून, आणि हे जे सगळं नियोजन आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. अशा त्या महास्वामींचं वंदन करून सर्व हिरेअब्बू पाटील साहेब आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पत्रकार बंधू आणि सर्व आमचे मुख्याध्यापक या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आता या ठिकाणी आपल्या हल्लारी सरांनी सांगितल्याप्रमाणे ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या नागोनसूर महाराज आणि शास्त्री महाराज सांगतील, आणि त्यानंतर आपल्याला आशीर्वादांच्या माध्यमातून संपूर्ण या माहिती आपले पूज्य जगद्गुरू आपल्यासमोर सादर करतील. आपण मला विशेष करून आनंद काय होतो आहे की केवळ आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही काही बातमी पाठवतो, ते आपण लगेच तात्काळ घेता, पण हे अतिशय आनंद आहे. कारण आपण सगळ्यांनी जरी व्यवहार जरी बघितला तर इथं आपल्याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जे काम करता ते खरोखर गौरवपूर्ण आहे आणि अतिशय आनंददायी आहे. कारण जे जे चांगलं आहे ते चांगली बातमी आपण सर्व समाजांना पोहोचवण्याचं काम करतात. आपल्या होटगी मठाचं जे काम आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं घरोघरी पोहोचवण्याचं काम करत असल्यामुळं
मला अतिशय आनंद आहे. मोठी मठाचा म्हणजे आशीर्वाद आपल्या सर्वांना आहेच. या संदर्भामध्ये सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दोन स्वामीजी आणि आपले जगद्गुरू आपल्यासमोर सादर करतील आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं दिव्य सानिध्य या पत्रकार परिषदेस लाभले. यापुढेही आम्हा सर्वांना त्यांचा कृपाशीर्वाद लाभू दे अशी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतोय. आणि या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले नागेश्वर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, शहापूर मठाचे सुग्रेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, तसेच महाराज शेखरजी हिरेबाबू, आमच्या मठाचे सद्भक्त श्रीयुत हरीश पाटीलजी, आमच्या संस्थेचे सन्मान्य सचिव श्री शांताराम स्वामी सर, शिवानंद पाटीलजी, तसेच संस्थेचे संचालक आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व विविध प्रेसचे पत्रकार बांधव भगिनी या सर्वांचं मी श्री भरणपोटी संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या समयी उपस्थित असलेले चिदानंद मुस्तारे आणि आमचे सर्व मुख्याध्यापक बांधव भगिनी यांचेही आभार व्यक्त करतोय.